शिक्षण वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रद्धा आहे. आज मी तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा वाटा असतो. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्या मागे राजमाता जिजाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच ज्योतिबा फुले यांच्या कार्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार यांच्या कार्यामध्ये माता रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या थोर रमाबाईंना मी वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. जेव्हा भीमराव परदेशात गेले तेव्हा माता रमाई एकट्याच घरी होत्या आणि त्यांनी इतकं सोसलं, त्या वन गावात हिंडायच्या आणि गवऱ्या गोळा करायच्या आणि त्या विकायच्या. त्यानेच त्यांचं पोट भरत असत. माता रमाई फार कष्टाळू होत्या. त्यांचा जन्म 1898 ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह भीमरावांशी झाला. लग्नानंतर रमाई बाबासाहेबांच्या जीवनाचा आधार बनून त्या बाबासाहेबांची काळजी एका आईप्रमाणेच घेत असत. बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर रमाईने घर चालवण्यासाठी शेणाच्या गौऱ्या सरपाण्यासाठी वन फिरल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनध्येय गावड्याच्या मार्गात आढळले येऊ नये म्हणून त्यांनी संसाराचा गाडा कष्टाने त्यागाने निष्ठाने हालला. रमाईने शरीर आयुष्यभर केलेल्या कबाड कष्टामुळे अशक्य झाले होते. अशाच त्यांचा आजार बळवला. आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांच्या खाबीरपणे साथ देणाऱ्या रमाबाई प्रेरणा ज्योत 27 मे 1934 रोजी मावळली. शेवटी मी एवढंच म्हणेन, भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात. केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात. पुण्यवान धैर्यशील हिमतवान बाई, सर्वांना पूजन महान रमाबाई. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला